नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज, सामान्य जनतेचा. क्लिक सबस्क्राईब. महाराष्ट्रातील या 24 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. उमेदवारांचा ईव्हीएम मशीनवर संशय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात राज्यभरात मोहीम सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा पराभूत झालेल्या उमेदवारांनी संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 24 उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. या 24 उमेदवारांनी ईव्हीएम मधील मतमोजणीवर संशय व्यक्त केला आहे. यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्ता तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, पवार गटाचे तुमसरचे उमेदवार चरण वाघमरे, अणुशक्ती नगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाच पाकडीचे उमेदवार केदार दिजे, ठाणे शहराचे उमेदवार राजन विचारे, ओवाळा माझेवाड्याचे नरेश मनेरा, डोंगोलीचे दीपेश म्हात्रे, एरोलीचे MK मडवी, बवी आचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे उमेदवार क्षितिज ठाकूर, बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.